ट्रेकिंगमधला आतापर्यंतचा सर्वात इन्स्टंट बनलेला प्लॅन आहे हा। आता मी आहे माझ्या पार्किंगमध्ये आणि काय प्लॅन बनला आहे आणि कुठे चाललो आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो। जस्ट ओके। सो आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि मी कांदिवलीमधून दहिसरला निघालो आहे। प्लॅन थोडक्यात कसा झाला हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। जस्ट रँडमली मनाचा मला कॉल आला 11:30 वाजता, म्हणजे मी सुद्धा झोपायलाच निघालेलो आणि असंच आमचं बोलणं चालू होतं की उद्याचा काय प्लॅन आहे वगैरे, काय कुठे काम वगैरे आहे, हे सर्व फक्त नॉर्मली बोलणं चालू होतं। आणि दोघांची पण थिंकिंग आमची मॅच झाली की चल ना कुठेतरी फिरायला जाऊया, चल ना भाई कुठेतरी फिरायला जाऊया। आणि त्याच्या बाजूलाच मनाच्या बाजूलाच संदीपसुद्धा होता बसलेला, म्हणजे त्यांच्या रूमवरती, आणि तो सुद्धा आमच्या विचारांसोबत मॅच झाला। बोलतं चला जाऊया कुठेतरी, आणि असं बोलता बोलता आमचं प्लॅन झालं आणि आम्ही निघालो आहे सध्या नाशिकला। ओके। सो गुड मॉर्निंग फ्रॉम भंडारदरा। आता सकाळची 7:30 वाजलेत आणि आपण पोहोचलो आहे भंडारदऱ्यामध्ये। जायचं तर आहे आपल्याला रतनगडाला, आणि इथून पुढे 15 किलोमीटरवरती एक वसुंधरा धबधबा म्हणून आहे, तिथे आपल्याला फ्रेश व्हायचं आहे आणि त्यानंतर रतनगडाला जायचं आहे। आणि आपण कॅम्पिंगचं सामान वगैरे आणलेलं आहे, तर तिथे चहा आणि मॅगी वगैरे बनवायचं, फ्रेश व्हायचं, खायचं आणि मग पुढे रतनगडाला जायचं। ओके। सो आता आहे मी वसुंधरा धबधब्याजवळ आणि इथेच गाड्या पार्क केल्या आहेत, आणि इथून म्हणजे या ब्रिजपासून 630 मीटर अंतरावरती आहे बघा। प्रॉपर इथे बोर्ड वगैरे दिलेले आहेत आणि गाड्या पार्क करून इथे पुढे थोडं चालत जावं लागतं। कच्चा रोड आहे। हेल्मेट गाडीवरती लॉक केले आणि टेंटसुद्धा गाडीवरतीच बांधून ठेवला। तेव्हा ट्रॅकिंग बॅग कॅरी केली आणि जी टँक बॅग आहे सोबत ती फक्त कॅरी केली, आणि सर्व सामान घेऊन आम्ही पुढे चाललो आहे। आणि वरती जाऊन मस्तपैकी मॅगी बनवायची, चहा बनवायची आणि आंघोळी वगैरे करून फ्रेश होऊन खायचं आणि त्यानंतर तिथून निघायचं। वसुंधरा धबधबा खूप बघायला खूप छान आहे। तिथे गेल्यावरती जे काय आहे ते व्ह्यू झालो, मॅगी बनवली, चहा प्यायलो आणि त्याचबरोबर पॉपकॉर्नसुद्धा खाल्ले आणि निघालो रतनवाडीला जाण्यासाठी। रतनवाडी इथून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती होती।
मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे अहमदनगर जिल्ह्यामधील रतनवाडीमध्ये असलेल्या रतनगड किल्ल्याला एक्सप्लोर करण्यासाठी, ज्याची उंची जवळपास 4250 फूट इतकी आहे. रतनवाडीपासून 6 किलोमीटर अंतराची पायवाट तुम्हाला रतनगडापर्यंत पोहोचवेल. आता आम्ही आहोत रतनवाडीमध्ये. दुपारचे 11:30 वाजलेत आणि रतनगडाच्या ट्रेकिंगची सुरुवात मी आत्ता करतो आहे. आणि जवळपास 2 ते 2.5 तासाचा हा ट्रॅक आहे पूर्ण. कारण जास्त काही चढाई नाही आहे, पण मध्ये मध्ये जो पॅच येतो तेवढाच चढाईचा आहे. बाकी पूर्ण सपाटी आहे, पण टाईम जास्त जातो. आणि इथून सर्व दिसतंय तर जास्तीत जास्त धोका दिसतंय वरती. ठीक आहे, किती वेळ लागतो बघूया. अमृतेश्वर मंदिरापासून पुढे एक पूल लागेल आणि पूल क्रॉस केल्यानंतर लगेचच डावीकडे एक पायवाट दिसेल. त्याच पायवाटेने आणि नदीच्या कडेकडेने आपल्याला पुढे जायचं आहे. इथून सरळ सरळ पायवाटच आहे. नदीचं पाणी ज्या दिशेने येतंय त्याच्या उलट्या दिशेने आपल्याला जायचं आहे. जवळपास अर्धा तास झाला ट्रॅक चालू करून. पूर्णपणे सपाटीचा रोड आहे, म्हणजे पायवाट आहे. आणि जास्त काय असे चढाण वगैरे येत नाही आहेत. नॉर्मल फक्त थोडेफार चढ येत आहेत, नाहीतर पूर्ण असा सपाट रोड आहे. आता हळूहळू पुढे चाललो आहे आम्ही. पण जास्त या ट्रेकमध्ये तुम्हाला जास्त तुम्हाला कोणती गोष्ट पाहायला मिळेल ती म्हणजे वॉटर क्रॉसिंग. कारण या साईडला ना जास्त पाण्याचे प्रवाह आहेत, त्यामुळे पुढे जाऊन हळूहळू आम्हाला चढणीची पायवाट लागली आणि हळूहळू थकायला सुद्धा होत होतं. मी जवळपास 1.5 तास ट्रॅक करून हालत खराब झाले सर्वांचीच. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी मार्किंग केलेलं आहे. इथे सुद्धा आहे, जे कलरने पेंट केलं आहे आणि दिशा दाखवले रस्ता कोणत्या बाजूला जातोय. आणि असं प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी मार्किंग आहे. रतनगडावर जायच्या रस्त्यावरती थकायला खूप झाले, त्यामुळे बोलायला सुद्धा होत नाही आहे. पण एक मात्र गोष्ट नक्की की इकडचा जो काय माहोल आहे तो खूप छान आहे. एकदम हिरवगार वातावरण आणि थंड वातावरण आहे. तो आता आम्ही एका झोपडीपाशी थांबलोय आणि क्लायमेट सुद्धा खूप छान आहे इथला. लयच गोड ती. अरे ग्लुकोज आहे याच्यामध्ये. नाही 5-5 पुढे घेऊ काय होते.
झोपडीपासून थोडं पुढे गेलात की वाटेतच तुम्हाला कारवीची फुलं पाहायला मिळतील. ही फुले 7 वर्षातून एकदा फुलतात आणि यावर्षी कारवीच्या फुलांना बहर आला आहे. या वाटेने तुम्हाला जास्त फुलं पाहायला मिळणार नाही, पण एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा आहे की आता आपण ज्या झोपडीजवळ बसलो होतो तिथून रतनवाडीमध्ये जायला 2 रस्ते आहेत. त्यापैकी आम्ही येताना एका रस्त्याने आलो आणि जाताना दुसऱ्या रस्त्याने गेलो. त्या रस्त्याला तुम्हाला कारवीची फुलं आणि सोनावलीची फुलं खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतील. तास चालत आता आम्ही वरपर्यंत पोचलो आणि पुढेच फायनली आम्हाला सीड्या लागल्यात. जास्त दिसत नसतील कारण धुके पसरलेत त्यामुळे. आणि इथूनच थोडं पुढं सीड्या पार केल्या की गडाचा मेन दरवाजा दिसून येईल. जुन्या स्टेअरकेस आहेत त्या खूप छोट्या होत्या आणि डेंजर होत्या आणि आताच्या ज्या आहेत त्या थोड्या रुंदीच्या आहेत त्याच्यामुळे पाय वगैरे ठेवायला. रतनगड किल्ल्याला एकूण 4 दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, कोकण दरवाजा आणि त्र्यंबक दरवाजा. तुम्ही सीड्या चढलात की सर्वात आधी तुम्हाला गणेश दरवाजा पाहायला मिळेल. गणेश दरवाजापासून पुढे गेलात की अजून एक सीडी लागेल आणि पुढे तुम्ही हनुमान दरवाजापाशी पोहोचाल. हा आहे हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजाच्या आधी उजवीकडे एक वाट जाते. तिकडे तुम्हाला आई रत्नादेवीचं मंदिर बघायला मिळेल आणि त्याच्याच थोडं पुढे गेलात की एक गुफा दिसेल. त्या गुफेमध्ये खूप जण टेंट लावून इथे रात्रसुद्धा घालवतात.
पूर्णपणे धुके पसरले. दुपारचे 3 वाजलेले आणि आम्ही कडेलोट पॉईंटवरती होतो. धुके खूप पसरलेले. 10 मीटरच्या पुढचं काहीच आम्हाला दिसत नव्हतं. आम्ही ठरवलं की इथेच आपण टेंट लावूया. टेंट लावलं आणि आम्ही धुके जाण्याची वाट पाहत होतो. दिवस मावळत आला पण शेवटी धुके काही गेले नाही आणि आम्ही टेंटमध्ये जेवण बनवलं, जेवलो आणि तिथेच आम्ही झोपून गेलो. सकाळचे वाजले आहेत 5. खाली थोडं थोडं दिसतंय. आम्ही आहे कडोलेट पॉईंटवर, रतनगडावर. मी सकाळी इथे टेंट वगैरे लावलाय, तुम्हाला दाखवतो टेंटमध्ये काय चालू आहे. मॅगी बनते सकाळी 5 वाजता. कॉफी बनते. टेंट वगैरे आटपलं आणि आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. आता आम्हाला नेडे बघायचं होतं. एक गोष्ट लक्षात असू द्या की हनुमान दरवाजापासून डोंगराच्या दोन्ही बाजूने तुम्ही नेड्यापाशी पोहोचाल. डोंगराच्या डाव्या बाजूने गेलात किंवा डोंगराच्या उजव्या बाजूने गेलात तरी दोन्ही रस्ते तुम्हाला नेड्यापर्यंत पोहोचवतील. आम्ही जाताना डाव्या बाजूने गेलो आणि नेडे क्रॉस करून उजव्या बाजूने खाली उतरलो, जेणेकरून संपूर्ण किल्ला आमचा बघून झाला. आल्यानंतर आपण परत रिटर्न येताना इकडे लेफ्ट मारायचा. लेफ्ट जो रस्ता गेला आहे आणि हे टाक्या लागतील. इथे इकडे पिंडी आहे. ते दिसतंय ना, आपला पॅच दिसतो जो नेडे जे बोलतात तिकडे. आता आपण तिकडेच जातो. खाली जायचं आपण. ह्या 4-5 टाके जिथे आहेत तिथून आम्ही थोडं पुढे आलो आणि इथे हा एक टाका आहे, तो एकदम खाली आहे आणि इथेच छोटीशी गुफा आहे. गुफेच्या आतमध्ये थोडंफार लिहिलेलं आहे काही ना काहीतरी. इथं आहे का, जाऊया? हां ओपन आहे. दरवाजे दिसत आहे. अरे बाबा, मग आपण पासवर्ड वगैरे लावू ते. मग आपल्यावरती आज येऊन एक मूवी बनेल. या मोबाईल दे ना, माझा मोबाईल आतमध्ये.
काहीतरी आहे आतमध्ये एवढं नक्की. 1 2 दरवाजे आहेत. हे थांब, मागे मागे साप आहे. आतमध्ये दोन्ही साईडला, ह्या साईडला एक दरवाजा आहे आणि ह्या साईडला एक दरवाजा आहे. पण एक दिसला, हाय मोठा आहे, काळा काळा एवढं क्लिअर दिसत नाही. काय नाही करत. ते जे 2 भुयारी मार्ग होते ते इथून त्याचा रस्ता आहे थोडक्यात. बघा पाण्याच्या कुंडांपासून थोडं पुढे आलात की अशी लोखंडी रेलिंग लागेल. ही नेड्याकडची पायवाट 70 to 80 डिग्री उभी आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे वजन असेल तर पायांवरती खूप जास्त प्रेशर येतं. तर नेडे म्हणजे काय तर बोललं जातं की डोंगराला हवेच्या प्रेशरमुळे हळूहळू झालेला होल म्हणजेच नेडे. कोकण दरवाजा आणि त्र्यंबक दरवाजा तुम्हाला याच नेड्याकडे बघायला मिळेल. आता आम्ही नेड्याच्या उजव्या बाजूने खाली उतरून पुन्हा निघालोय हनुमान दरवाजाकडे. गणेश दरवाजाजवळ आपण डेंजरस पायऱ्या आहे. मित्रांनो, रतनगडाबद्दल जेवढी माहिती देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि खूप सारी बाईक राईड बघायला मिळेल. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि गुड नाईट.